स्टुडंट विजय मॅथ्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण स्कॉलरशिप NWMS ATS ह्या दृष्टीने भूमितीच्या मूलभूत संकल्पना हा टॉपिक बघणार आहे. मला कमेंट्स मध्ये एका विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की मॅडम भूमितीचा टॉपिक घ्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला युट्यूब चॅनलवर भूमितीच्या टॉपिक बद्दल थोडीशी माहिती आणि एक दोन क्वेश्चन टाकणार आहे. जर तुम्हाला आणखीन चॅप्टर बद्दल आणखीन डिटेल मध्ये जर शिकायचं असेल तर माझा माझा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट्स मध्ये मला मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल्स देते. आपण थोडक्यात हा चॅप्टर इथं बघूयात. तुम्हाला आधी ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला भूमितीवरचे क्वेश्चन सुटणार नाही. मग पहिलं बघा, आपल्याला काय म्हणले, बिंदू. बिंदू सगळ्यांना माहिती आहे, एक फुल स्टॉप सारखा एक पॉइंट असतो, त्याला आपण बिंदू म्हणतो. दुसरं रेषाखंड. रेषाखंड कशाला म्हणायचं, तर हे खंड आहे. खंड म्हणजे कुठंतरी हे संपतंय किंवा स्टॉप होतंय, ह्याला कुठंतरी खंड आहे, म्हणून ह्याला दोन्ही बाजूने असे बिंदू आणि एक रेषा, ह्याला आपण रेषाखंड म्हणतो. किंवा दोन रेषा, उभ्या दोन रेषा असले तरी पण ह्याला आपण रेषाखंड म्हणतो. आता रेषा, रेषा कशाला म्हणायचं, तर रेषा कधीही थांबत नाही, म्हणजे ही अनंतापर्यंत पुढे जाऊ शकते, ह्याला कोणताही खंड नाहीये. दोन्हीकडच्या बाजूला पण बाण आहेत, त्याला म्हणायचं रेषा. किरण, किरण म्हणजे काय, एका बाजूला खंड आहे आणि दुसऱ्या बाजूला खंड नाही, म्हणजे पुढं कितीही लांब जाऊ शकते, त्याला म्हणायचं किरण. आता पुढचा पॉइंट बघा, कोन दुभाजक. कोन दुभाजक, कोन दुभाजक म्हणजे काय, आपला जो हा अँगल आहे, हा कोन आहे, हा कोन दुभागला गेलेला आहे. दुभागला गेलाय म्हणजे ह्याचे समान भाग केलेले आहेत. दुभाजक म्हणजे ह्याचे समान भाग करतो. मग हा जो कोन दुभाजक आहे, म्हणजे हा काय करतो, ह्या ABC हा पूर्ण अँगल आहे ना, ह्या अँगलचे समान दोन भाग करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ABD ह्याचं माप जर 50 असेल तर DBC ह्याचं माप पण 50 असणार. म्हणजे कोन दुभाजक हा जर शब्द आला तुम्हाला क्वेश्चन मध्ये, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोन दुभाजक म्हणलं की त्या अँगलचे समान दोन भाग करते. म्हणजे जेवढा अँगल हा असेल तेवढाच अँगल अलीकडचा, म्हणजे ह्या आणि ह्या अँगलचं माप सेम असणार. त्यामुळे मी तुम्हाला खाली लिहिलेलं आहे बघा, अँगल ABD हा जेवढा असेल की नाही तेवढाच अँगल CBD, म्हणजे हा अँगल तेवढाच असणार, त्याचा अर्थ आहे. पुढे रेषीय जोडीतील कोन. आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, ही एक रेषा आहे, एका रेषे पासून तयार झालेले दोन कोन. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही अशी बीडी उभी रेषा काढली, ह्याला पूर्ण ह्या कोणाचं माप असतंय 180. किती माप असतंय, 180. मग रेषीय कोणाचं माप 180 असते. मग त्या रेषीय कोणामध्ये दोन कोन तयार होते, त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. मग रेषीय जोडीतील कोणाचं माप बेरीज 180 असते, ही मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं का, तर हा क्वेश्चन ह्या रेषीय जोडीतील कोन ह्या टॉपिकवर क्वेश्चन भरपूर पडतात. IMP हा आहे, IMP पॉइंट आहे हा. त्यामुळे सगळ्यांनी रेषीय जोडीतील कोनाची बेरीज 180 लक्षात ठेवायचं. म्हणजे ही कोन आणि ही कोन, ह्या दोघांचं माप 180. समजा ह्याचं जर माप 110 असेल तर ह्याचं माप किती असणार, 180 मधून 110 गेले किती राहणार, 70. म्हणजे ह्याचं जर माप 50 असेल 130. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रेषीय जोडीतील कोनावर क्वेश्चन हमखास 100% विचारला जातो. त्यामुळे हा क्वेश्चन सगळ्यांनी क्लिअर ठेवायचा. पुढे बघा, विरुद्ध कोन. विरुद्ध कोन म्हणजे एकमेकाला अपोजिट, एकमेकाच्या विरुद्ध. मग आता आपण सांगितलेले विरुद्ध AOC आणि DOB हे कोन इज इक्वल टू म्हणजे समान असते. म्हणजे विरुद्ध कोन हे कधीही समान असते, म्हणजे त्यांची माप सेम असते. समजा हे जर 50 असेल तर हा म्हणजे विरुद्ध कोन हे नेहमी कसे असतात रे, तर समान असते. कसे असते, समान. विरुद्ध कोन समान मापाचे असतात. कन्सेप्ट कळल्या ना, तर तुम्हाला क्वेश्चन सोडवायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे कन्सेप्ट आधी तुमच्या क्लिअर पाहिजेत, किंवा कोणत्या कन्सेप्टवर कसे क्वेश्चन विचारते ते मात्र खूप महत्वाचं आहे. चला आता आपण एक क्वेश्चन बघूया ह्याच्यावर, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता बघा क्वेश्चन काय, तर तुम्हाला क्वेश्चन काय म्हटले, मेजरमेंट, M म्हणजे मेजरमेंट.
तुम्हाला काय सांगितलंय, मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर. पी क्यू आर कुठे आहे, हा पी क्यू आर, म्हणजे ह्याचं माप तुम्हाला 110 दिले आणि तुम्हाला विचारलंय एस क्यू आर, म्हणजे हे माप तुम्हाला विचारलंय. आता सगळ्यांना आताच आपण सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आता आपण अशी एक आकृती बघितली होती, त्याला आपण काय म्हणलं रे, रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण हे बघितलं आपण. मग रेषीय जोडीतील कोणाचं माप किंवा त्यांच्या मापांची बेरीज किती असती, 180, ते आपण बघितले. मग तुम्ही खाली म्हणू शकता रेषीय कोण, रेषीय कोणाचे माप, कोणाच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज किती असती, 180. आता रेषीय कोण कोणी म्हणाल मॅडम असा असेल तर चालते का, हो चालते. तुम्ही असा जरी काढला तरी पण चालते, हे रेषीय कोण आहे. किंवा तुम्ही असा जरी काढला, हे दोन रेषीयच कोण आहे. म्हणजे रेषीय कोण तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की अशी आडवी रेष असेल ना, तर त्यात तुम्ही जर असं दुभाजक किंवा कोण दुभाजक जर काढला, तर त्याच्यापासून तयार होणारे जी दोन कोण आहेत त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोण. मग तशी आकृती असू शकते. मग रेषीय कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180. मग आपल्याकडे दोन कोण आहेत, कोणते, अँगल पी क्यू आर, अँगल एस क्यू आर इज इक्वल टू 180. पी क्यू आरचं माप किती दिले, 110, प्लस अँगल एस क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. हे प्लस आहे, तिकडे गेला काय झालं, मायनस. 180 वजा 110, 180 मधून 110 गेले, किती राहिलं, 70. किती राहिलं, 70. म्हणजे एस क्यू आर ह्या कोण, 70. ऑप्शन नंबर 1, ज्याचा ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. समजलं असेल सगळ्यांना. खूप सोपे क्वेश्चन आहेत, ह्याच्यावर 100% विचारले जाते क्वेश्चन. त्यामुळे अशा टाईपचे भूमितीचे क्वेश्चन सगळ्यांनी क्लिअर करून ठेवा, किंवा सगळ्यांनी माझे लेक्चर बघा, मी ह्याच्यावरचे आणखीन क्वेश्चन टाकत जाईल. चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. ह्या टाईपचा आणखीन एक बघा, तुम्हाला काय म्हटलंय हा क्वेश्चन बघा, मेजरमेंट ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल टू 70, तर मेजरमेंट ऑफ अँगल बी पी सी किती, असा क्वेश्चन विचारला. आता आपण ही पण कन्सेप्ट बघितलेली, ह्याला काय म्हणायचं रे, विरुद्ध कोण. आपण म्हणजे ह्यात तयार कोणते कोण होते, विरुद्ध कोण. रेषीय जोडीतील कोण पण तयार होते, पण आता आपल्याला क्वेश्चन काय म्हणले, ए पी डी दिले. ए पी डी म्हणजे हा कोण दिलाय, विचारलाय कोणता, बी पी सी, म्हणजे हा कोण, त्याच्या विरुद्ध कोण विचारलाय, म्हणजे त्याच्या अपोजिट कोण विचारलाय. अशीच कन्सेप्ट बघितली. विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात, हे समान मापाचे असतात. आपण आताच क्वेश्चन बघितलाय ना, आताच आपण कन्सेप्ट क्लिअर केलेले. विरुद्ध कोणाचे माप कसे असते, समान. मग आता विरुद्ध कोण कोणता आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल टू 70 डिग्री, बरोबर आहे. मग आपल्याला माहित आहे ए पी डी ह्याचा विरुद्ध कोण कोणता आहे, बी पी सी. मग आता ए पी डी चं माप किती आपल्याला दिलंय, हे गिवन दिलंय, हे काय दिलंय, गिवन क्वेश्चन मध्ये. ह्याचं माप 70 दिलंय, मग ह्याचं पण माप किती होईल रे, 70 होईल, 70. म्हणजे तुम्हाला विरुद्ध कोणाची कोणतंही एक माप दिले तर चालू शकता. 100% तुम्हाला ह्या टाईपची भूमिती, ह्या टॉपिकवर ह्याच टाईपची गणिते विचारली जाते. आणखीन जर तुम्हाला अशाच टाईपचे भरपूर क्वेश्चन जर बघायचे असेल तर माझं ऑनलाईन लेक्चर नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करून घेते. चला, जर माझं लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि लाईक पण